नमस्कार मंडळी, तर मी आहे पूनम आणि आज आपला हा सेकंड ब्लॉग असणार आहे, जो की मी डाळ भात बनवणार आहे त्यावरतीच दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, सर्वात पहिलं तर मी कुकर घेतलं, त्यानंतर मी डाळ घेतली आणि तांदूळ घेतले, ते पण स्टाईलने घेतले. तुम्हाला वाटलं असेल कुठून पडलं हे हिच्या हातात अचानक, तर अजिबात नाही, ते मीच फेकत होते आणि शायनिंग मारत होते. त्याच्यानंतर मग डाळ लावून घेतली कुकरला मस्त स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर मग डाळ लावोपर्यंत म्हणलं जे काय लागणार आहे याला तडका द्यायला ते कापून घ्यावा. आणि इकडं टॉमॅटो फेकत मस्त झेलत मग टॉमॅटो वगैरे कट करून घेतलं. त्याच्यानंतर ते झालं आणि मग राहिला तडका द्यायचा. डाळ झाली ती शिजून, तर मग तडका देऊन घेतला मस्तपैकी. कसली भारी दिसते बघा. त्यावरती कोथिंबीर वगैरे सगळं काही टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डाळ झालं की लगेच इकडं मग राईसला कुकर लावून घ्यायचा. मस्त असे तांदूळ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि मग लगेच लावून घ्यायचे भातासाठी. त्याच्यानंतर इकडं भात पण शिजून झाला आहे बघा. लगेच एक ताट घ्यायचा आणि मस्त खात बसायचं आणि एकदम टेस्टी टेस्टी. त्यासोबत लोणचं घेतलं तर अजून भारी. एवढंच होतं आजच्यासाठी. बाय बाय.